राऊत साहेब, आजच्या शिष्टमंडळात बघितलं तर तसं तुम्ही म्हणता की हे महाविकास आघाडी नाही, पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहेत आणि त्यानंतर जी पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावर या असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी असं काही नाहीये. हा सर्व हे आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते काय महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये, आम्ही निमंत्रित केलं. बरोबर, इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबर त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही. त्या अमित शहाच्या कंपन्या तो कुठले ते मिंदेंचा पक्ष किंवा अजित पवार यांना आम्ही पक्ष मानतच नाही. त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाहीये, चोर आहेत ते. पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नाही. पण शेवटी ते चोर आहेत. चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे? त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली. मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी तुम्हाला सांगतो. पण ती येणार नाही, कारण त्यांना चोरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा. आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फट सुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची, महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे. तोच प्रश्न पुन्हा एकदा की हे निमित्त आहे का की राज ठाकरे महाविकास आघाडी देऊ शकतात? तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारू शकता ना. आमचा संबंध शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे आणि ते सगळ्यांसाठी खुलं आहे शिष्टमंडळ, कारण हा देशाच्या लोकशाहीचा संदर्भातला महत्वाचा विषय आहे. देशातली लोकशाही जर मजबूत करायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष व्हायला पाहिजे. या देशात विरोधी पक्षाचा आवाज ऐकला गेला पाहिजे. व्हेनेझुएलामध्ये बरं का मारिया मचाडो या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार का मिळाला हे या देशातल्या संघवाद्यांनी आणि भाजपने समजून घेतलं पाहिजे. तिथे सुद्धा भारताप्रमाणे हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाही विरुद्ध मारिया मचाडो लढतायत लोकशाहीसाठी, स्वतंत्र निवडणुकांसाठी. भारतामध्ये आम्ही तेच करतो आहोत, महाराष्ट्रामध्ये आम्ही तेच करतो आहोत. मारिया मचाडो यांचा जर आदर्श ठेवला तर नोबेल समितीला भारतातल्या किमान 500 लोकांना नोबेल पुरस्कार द्यावे लागतील. पण राऊत, जी माहिती मिळते आहे की राज ठाकरेंना या शिष्टमंडळात घेण्याबाबत स्वतः काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह आहेत. काँग्रेसमधला एक मतप्रवाह असं म्हणतोय की राज ठाकरे या शिष्टमंडळात नको. असं मला वाटत नाही. राज ठाकरे या शिष्टमंडळात नको हे ठरवणारा काँग्रेस पक्ष नाही. हा सामुदायिक निर्णय असतो. मुळात निवडणूक आयोगाकडे जाणारं शिष्टमंडळ हे एका पक्षाचं नसून ते सर्व पक्षीय आहे. ज्या अर्थी आम्ही भारतीय जनता पक्षाला बोलवलंय, समजा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता आला असता तर काँग्रेसनं बहिष्कार टाकला असता का? नाही. काँग्रेस पक्षामधल्या वरिष्ठ नेतृत्वाशी माझी काल चर्चा झाली. वेणुगोपालजींशी काल बोललो मी, रमेश चेन्नीथरांशी काल बोललो मी, खरगे साहेबांशी माझा काल संवाद झाला. मला असं वाटत नाही की या विषयावरती राजकारण व्हावं. आणखी एक विषय आहे की काल तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरे यांची इच्छा आहे की या सगळ्या निवडणुकांच्या काळात जी काही आघाडी निर्माण केली जाते त्यात काँग्रेस आपल्या सोबत हवी. निर्णय झालेला नाहीये पण काँग्रेस आपल्या त्यातला एक भाग शिष्टमंडळाचा आहे. शिष्टमंडळात सगळे असावे ही त्यांची भूमिका होती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.